तुमच्याकडे आय विटनेस असताना तुम्ही शांता सरनोबतांना अटक का केली नाहीत? कोणीतरी दुसराच आहे असा मला संशय आहे. तो शांताबाईंचा उपयोग करतोय. त्या जर बाहेर राहिल्या तर कुणी एकदा नक्कीच प्रयत्न करणार आहे आणि तेव्हा त्याला आम्ही रंगेहात पकडू. जी काय ऍक्शन घ्यायची आहे ना ती लवकर घ्या, कारण त्या अहिल्याबाईंनी सगळ्या मंत्र्यांच्या खुर्च्या हलवायला सुरुवात केली आहे. उगीचच मला तुमची ट्रान्सफर चंद्रपूर नंतर गडचिरोली सारख्या ठिकाणी करावी लागेल. मला फक्त एका आठवड्याची मुदत द्या सर. ओके. सांगितलं होतं त्या लिंबावरती नजर ठेवा त्या लिंबावर. ऐकलं नाही. भोग, कर्माचे भोग नाही टाळता येत. बाबा तिचा कायमचा काहीतरी बंदोबस्त करा. कसा करणार? मिळालंय तिला शरीर, मिळालंय शांतेचं. अहो एवढं मोठं भगत तुम्ही, काहीतरी इलाज असेल की. उपाय आहे. जिवंत वाघांच्या मिशांचे केस. अंटा ठीक. मी आणतो. करतो मी तिचा बंदोबस्त. पुढल्या अमावास्येला मी तिचा बंदोबस्त करतो. आय विटनेस बाई, तुम्हीच कशा खून झाल्या पोहोचता? हे बरं आहे तुमचं. जी चौकशी करायला पाहिजे ती राजरोसपणे बाहेर फिरते. खुनी आम्हाला रंगेहात हवाय. आम्हाला खात्री आहे शांताच्या आडून तो वार करतो. आमच्याकडे पुरावे नाही. कदाचित तुम्हीच हे सर्व. तर मी कशासाठी करेन? सनीसाठी. दुर्गाचं गायब होणं, सोनिया व दीपकच्या आडून शांताला संपवणं. इन्स्पेक्टर साहेब, पाया पडते मी तुमच्या. पर मला या प्रकरणात गोवू नका. मग आमच्यासाठी एक काम करणार? वाटते ते सांगा, करील. पर मला कुणाला काहीही कळता कामा नाही. सांगतो तसं करायचं. मला वाटतं तिनं आपल्याला काय करण्या अगोदर आपणच शांताचं शरीर गायब केलं तर. म्हणजे त्या तुळशी वृंदावना शेजारी अजून एक तुळशी वृंदावन बांधायचं म्हणा की. होय, शांताला संपून टाकायचं आणि लोकांना सांगायचं खुनाच्या आरोपाला घाबरून पळून गेली म्हणून. मग उशीर कशाला? आज सांच्यालाच हे का मुरकून टाकू. मग लागा कामाला. मॅडम, खड्डा खणून तयार आहे. बरं. वॉचमन दारूच्या नशेत टाईट आहे. महिन्याला पाठवले बाजारात. आता तास दीड तास तरी इथे कुणी फिरकणार नाही. बरं झालं. शांता घरात एकटीच आहे. कुणी येण्याच्या आधी कायमची काढून टाकू तिला. कोणाला ते बघा. तुम्ही इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही या वक्ताला? वेळ चुकली का आमची? नाही, या ना, या. दीपक आणि सोनियाचा खुनी सापडला का मिस्टर धारगळकर? खुनी नाही सापडला, परंतु संशयित सापडला. कोण आहे त्यो? मिसेस शांता सरनोबत. त्याचं काय आहे, दीपकच्या हातात केसांचा पुंजका सापडला. तो शांता सरनोबतांच्या केसांची मिळता जुळता आहे, म्हणून त्यांना अटक करायला आलो. म्हणजे आमचा संशय खरा ठरला.
अहिल्यादेवी शांता नाही, दुर्गा म्हणा, दुर्गा. त्या दुर्गेमुळेच हे सगळं रामायण घडलंय. त्या दिवशी तिला घराबाहेर हाकलायला हवी होती. तुमचं ऐकल्यामुळे हा 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 पश्चाताप करायची वेळ आली मला. आबा असं म्हणजे मग आधी सनी साहेब गेले असते आणि त्यांच्या मागणं सगळी इस्टेट गेली असती. तुम्ही बसला असता टाळपिटत. तुमच्यामुळे माझ्या लाडक्या सोनियाचा नाहक बळी गेला. मी पण माझा मुलगा गमावलाय. भुजंगराव, तुम्हा दोघांच्या लालसे पायी आज माझी मुलगी जेलमध्ये आहे. त्याचं काय? असं अंगात दुर्गीचं भूत आणून शांतेकरवी आम्हा समद्यांना संपवण्याचा तुमचा डाव आमच्या ध्यानात आला नाही असं वाटलं का काय तुम्हाला? आधी सोनिया मग दीपक. भुजंगराव, माझे 50 लाख गडप करून वर माझ्याच पोरीला जाळ्यात अडकवताय का? 50 लाखाच्या मोबदल्यात अहिल्यादेवींची करोडची इस्टेट लोबाडायची नव्हती तुम्हाला? आबा काय बोलताय तुम्ही हे? प्रमोदराव, मर्यादा सोडून बोलताय तुम्ही. अरे सोड रे, मला धमक्या देतो की काय तू? भुजंगराव, दुर्गेचा खून करून माझ्या शांतीला या घरात आणण्यासाठी मी पुरेपूर कमिशन मोजलंय. ते कशासाठी लपवताय आता तुम्ही? म्हणजे तुम्हा दोघांनाही माझ्या इस्टेटीत इंटरेस्ट होता. पण लक्षात ठेवा, मी तुम्हा दोघांनाही सोडणार नाही. काय कराल? दुर्गीच्या खुनात अडकवाल? आम्ही पण तयारी केली आहे. माफीचा साक्षीदार होऊन तुम्हाला फासावर लटकवायची मी कवाच तयारी करून ठेवली आहे. मला धमक्या देत आहे. राव म्हणतात मला. भुजंगराव, ध्यानात ठेवा. येतो मी. भुजंगराव, नाही तुमचा पणा ठेचला तर अहिल्यादेवी नाव सांगणार नाही. बाईसाहेब, जेवण तयार आहे. नकोय मला. काय ग महिने, एवढ्या राज्याला तू इकडं कुठं? नाही म्हटलं, आजकाल तुमचं आमच्याकडे लक्ष नाही. ए सटवे, या भुजंगरावला घोळात घेणं अजूनपर्यंत कोणाला जमलं नाही सांगून ठेवतो. घोळ तुम्ही स्वतःहून घातलाय. म्हणजे गळ्यातला तावीत कुठं आहे? कोण आहेस तू? कोण आहेस तू? कोण आहेस तू? कोण आहेस तू? मला मारू नको, मला माफ करे, मला माफ कर, मला जावाय, मला माफ कर. दुर्गा म्हणतात मला, दुर्गा. पतिव्रता स्त्रीवर खोटा आळ आणून तिची बदनामी करून तिच्या चारित्र्याशी खेळणारा तुला सोडू? अरे सापाची जात तुझी. उलटा फिरून कधी डंक मारशील कळणार देखील नाही. मला माफ कर, मी चाललो. तुला वेळीच ठेचलं पाहिजे. नाही, मला माफ कर, मी चाललोय.